श्री स्वामी समर्थ. जे स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल. असेच मजेत राहा. एक दिवस मृत्यूदेवतेने आपल्या दूताला धर्तीवर पाठवले. धर्तीवर एक स्त्री मरण पावली होती. तिचा आत्मा आणण्यासाठी देवदूत पृथ्वीवरती आला होता. देवदूताने खाली आल्याच्यानंतर तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला. त्याला 3 लहान मुली मृत झालेल्या त्यांच्या आईजवळ बसलेल्या दिसल्या. एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पीत होते, दुसरे रडत होते आणि तिसरे रडत रडत झोपले होते. त्यांच्या डोळ्यांजवळचे अश्रू आता सुकले होते. 3 लहान जुळ्या मुली. आई मेली आहे. त्यांचे पिता आधीच मृत झाले होते. कुटुंबात अजून कोणीच नाही. त्यांची काळजी कोण घेईल? त्या महिलेचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ? जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्ही असेच केले असते. त्या महिलेला 3 लहान जुळ्या मुली आहेत. एक अजूनही तिच्या स्तनाला जोडलेलं आहे, दुसरं रडत आहे, तिसरं रडत रडत झोपी गेलेलं आहे. तिच्या आईजवळ पडून होती. अशी परिस्थिती बघून मला या 3ही मुलींची दया आली. दूताने मृत्यूदेवतेला विचारलं, आपण त्या बाईला अजून थोडे दिवस जगवू शकत नाही का, जेणेकरून त्या 3ही मुली थोड्या मोठ्या होतील? हे सर्व ऐकून मृत्यूदेवता मोठ्याने हसली आणि म्हणाली, ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले त्या देवापेक्षा तू जास्त हुशार झाला आहेस. देवाला सर्व माहिती असतं, तरीही तू असं कसं बोलू शकतोस? याची तुला शिक्षा होईल आणि शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तुझ्या या मूर्खपणावर 3दा हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस. मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले. तिथे एक चपरासी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी बाजारात जात होता. वाटेत त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला. तो दूतच होता. त्याला त्या व्यक्तीची खूप दया आली. आपल्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्याऐवजी त्याने देवदूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले. तो देवदूत माणूस म्हणाला, माझ्याकडे घर नाही, कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्था नाही. या भयंकर थंडीत मी काय करू? त्यावर चपरासी म्हणाला, काळजी करू नकोस, तू माझा आहेस. माझ्या घरी राहा. पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोच्या कपड्यांसाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतले आहेत आणि मी आता रिकाम्या हाताने घरी जातो. त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागावेल. चांगली बोलू दे किंवा वाईट असेल, पण तुम्ही काळजी करू नका. काही दिवसात सर्व काही ठीक होईल. चपरासी त्याच्या पत्नीला अजूनही माहिती नव्हतं की आपल्या घरी देवदूत आले आहेत. यानंतर आनंदाचा महापूर येणार आहे. चपरासी दूताला घेऊन घरी पोहोचला आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली. ती रागाने चिडली आणि खूप वाईट बोलून गेली. आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला. तेव्हा मोचीने देवदूताला विचारले, तुला हसायला काय झालं? तेव्हा देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसेन तेव्हा तुम्हाला सांगेन. देवदूत येताच घरात सुखाची हजारो दारे उघडणार होती, पण त्यात मोचीचा ही दोष नव्हता. त्याला वाईट वाटत होतं, पण त्याला फक्त मुलांचे कपडे आणि ब्लँकेट्स गेलेले दिसत होते. काय हरवले ते त्याला दिसत होते, पण त्याला काय मिळाले ते त्याला दिसत नव्हते. मी देवदूत असून याची पत्नी आपल्यावर चिडत आहे हे बघून त्याला हसायला आले. 10 दिवसात मोचीने त्याचे सर्व काम देवदूताला शिकवले. अवघ्या 10 दिवसात आणि अवघ्या काही महिन्यातच तो खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला. त्याचे चप्पल खूप प्रसिद्ध झाले. पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की असे चप्पल बूट इतर कोठेही बनत नाहीत. एक दिवस बादशहाचा एक माणूस आला आणि म्हणाला की हे चामडे खूप किमती आणि मौल्यवान आहे. ते सहजासहजी कुठेही मिळत नाही. कोणतीही चूक करू नका आणि सम्राटासाठी यातून बूट बनवायचे आहेत. मी पुन्हा एकदा सांगत आहे, बूट बनवायचे आहेत, चप्पल नाही. त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चामड्याने
झाकले जायचे. मोची देवदूताला म्हणाला की चप्पल बनवून तुम्ही चूक करू नका, अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता. आणि हे बादशाचे काम आहे. पण तरीही देवदूताने चप्पलच बनवले. चप्पल बनवल्याचे पाहून मोचीला राग आला. तू आम्हाला फासावर चढवणार असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायचे नाहीत, पण चप्पलच का बनवली? देवदूत पुन्हा जोरजोरात हसला. तेवढ्यात एक माणूस सम्राटाच्या घरातून धावत आला. तो म्हणाला, बूट बनवू नका, चप्पल बनवा, कारण सम्राट मरण पावला आहे. भविष्य अज्ञात आहे हे त्याच्याशिवाय कोणालाच माहिती नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो. सम्राट जिवंत असताना बूट लागत होती आणि आत्ता मृत झाल्यावर स्लीपरची गरज होती. तेव्हा तो मोची देवदूताची पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा, मी तुम्हाला मारले, मला क्षमा करा. पण तो देवदूत म्हणाला, हरकत नाही, मी माझी शिक्षा भोगत आहे. पण तो आज पुन्हा हसला. मोचीने पुन्हा विचारले की हसण्याचे कारण? मी 3दा हसीन तेव्हा सांगेन. तो पुन्हा हसला. कारण आपल्याला भविष्य माहीत नाही, म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरर्थक असतात, कधीच पूर्ण होणार नाहीत. अशा आकांक्षा, अपेक्षा आपण करतो. जे कधीच शक्य होणार नाही ते आपण देवाकडे मागतो, कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटतं. आपले नशीब आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाज काढतो. स्लीपरची गरज असताना आपण बूट बनवून घेतो. मरणाची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो. देवदूताला अचानक त्या 3 जुळ्या मुली आठवतात. त्यांच्यासाठी भविष्यात काय आहे हे मला कसे कळेल? मी विनाकारण उगाच मध्ये गेलो असं त्याला वाटतं. आणि तिसरी घटना अशी घडती की एके दिवशी 3 तरुण मुली आल्या. तिघींचीही लग्न होणार होती आणि तिघांनीही त्यांच्यासाठी बूट बनवण्याची ऑर्डर दिली. तसंच त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्री आली जी खूप श्रीमंत होती. देवदूताने आत्ता ओळखले, या 3 त्याच मुली आहेत ज्यांना त्याने मृत आईजवळच सोडले होते आणि ज्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे. ते सर्व निरोगी, सुंदर होते. त्याने त्यांना विचारले, या 3 मुली कोण आहेत? ती वृद्ध बाई म्हणाली, या माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहेत. ती गरीब स्त्री होती. ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूध नव्हते. तसंच त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे पैसे, कपडे काहीच नव्हते. फक्त 3 जुळ्या मुली होत्या. त्यांना दूध पाजत असतानाच तिचा मृत्यू झाला. पण मला या 3 चिमुकल्या मुलींची दया आली. मला मूळबाळ नाही आणि म्हणूनच मी खूप प्रेमाने या 3 मुलींचा सांभाळ केला. आई जिवंत असती तर या 3ही मुली गरिबी, उपासमार आणि दारिद्र्यात वाढल्या असत्या. आई मरण पावली म्हणून या 3 मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आणि आता या तिघी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांचे लग्न सम्राटाच्या कुटुंबात होत आहे. देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा हसला आणि त्याने मोचीला सांगितले की ही 3 कारणे आहेत माझ्या हसण्याची. चूक माझीच होती. नियती महान आहे. आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आणि जे पाहू शकत नाही त्यांचा विस्तार खूप महान आहे. आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही. मी माझ्या मूर्खपणावर 3दा हसलो आहे. आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो, असं तो मोचीला बोलून निघतो. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. स्वामी भक्तांनो, आपल्याला आजच्या कहाणीतून हे शिकायला मिळालं की आज घडलेल्या घटनांवरून आपण हे ठरवू शकत नाही की भविष्यात हे आपल्यासाठी चांगले आहे की वाईट. याचे उत्तर भविष्याच्या गर्भातच दडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया देणं व्यर्थ आहे. आपल्याला फक्त जे होत आहे त्याची साक्षी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. गौतम बुद्ध नेहमी त्यांच्या शिकवण्यात एकच सांगतात, भूतकाळाबद्दल कधीही खेद करू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका. आज आणि या क्षणात जगा आणि त्यांच्याशी एक व्हा. हाच एकमेव मार्ग आहे सर्व चिंतातून मुक्त होण्यासाठी.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही कल्याण होईल. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज जय.